महायुतीतल्या जागांचा तिढा, वादग्रस्त जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच, नेते कार्यकर्त्यांमधली नाराजी या आणि इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी उपस्थित आहेत मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत. सामंतजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये. आता एका महिन्याच्या संघर्षानंतर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असं म्हणायचं का? आपल्या सगळ्यांनाच एक कल्पना आहे की महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मनसे असेल, आठवले गटांचं, रिपाई असेल, असे अनेक पक्ष आम्ही एकत्र काम करतोय. त्याच्यामुळे 3 पक्षांचं, 4 पक्षांचं, 5 पक्षांची अलायन्स असल्यानंतर थोडंफार मला असं वाटतं की पाठीपुढं होतं, परंतु सन्मानपूर्वक निर्णय हे महाराष्ट्रातल्या महायुतीमधले सगळे होतील याची पूर्ण खात्री मंत्री म्हणून मला देखील आहे, शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मला आहे. आणि मला असं वाटतं की कार्यकर्ते देखील, पदाधिकारी देखील, त्यांची मानसिकता अशी आहे की याच्यामध्ये थोडं पाठीपुढं करावं लागणार आहे. महाविकास आघाडीसारखी आमची परिस्थिती नाही आहे की आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही, 70-80 ठिकाणी आमच्या देशामध्ये उमेदवार नाहीत महायुतीचं, असं काही कुठं आमचं वातावरण नाही. आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपानं पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील जाहीर झालेला आहे. आणि या सगळ्या घडामोडीचा परिपाक हा 4 तारखेला होणार आहे, 4 जूनला, की कुठच्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. नक्कीच, पण म्हणजेच नाशिकची जागा ही शेवटी, म्हणजे आज छगन भुजबळांनी माघार घेतली म्हणजे ती आता शिवसेनेची समजायची का? शेवटी तिकीट वाटप किंवा जागा कोणाला सोडायचे हा नेते मंडळींचा प्रश्न आहे, त्यांचा विषय आहे. कारण शेवटी आता नाशिकची जागा असेल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल, अन्य कुठच्याही जागा असतील, याच्यावर निर्णय करण्याचे पूर्ण अधिकार शिवसेनेमार्फत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते देवेंद्रजींशी बोलतील, ते अजितदादांशी बोलतील आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की सन्मानपूर्वक मार्ग निघेल, त्याच्यामध्ये कुठेही कटुता राहणार नाही. मिशन आमचं सगळ्यांचं एकच आहे की 45 जागा या जिंकल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या पाहिजेत आणि 400 पार जे होणार आहेत देशामध्ये, त्याच्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा या महाराष्ट्र राज्याच्या पाहिजेत, हे मिशन घेऊन आम्ही काम करतोय. खरं तर आपण अत्यंत सामंजस्याने आपण आणि आपल्या बंधूंनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये माघार घेतली असं म्हणायला पाहिजे. मात्र तरीही आपल्याच पक्षातील अनेक मंडळी ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांच्या अस्वस्थतेबद्दल बोलत असतात. आजच रामदास कदमांचं ज्या पद्धतीचं वक्तव्य होतं ते थोडंसं वेगळं होतं. काय नक्की होतंय? मुख्यमंत्र्यांना का मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत? मला नाही असं वाटत की मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. एखादी व्यक्ती ज्यावेळी काही दिवसापूर्वी एवढा मोठा धाडसी निर्णय घेते आणि पुन्हा एकदा नॅचरल अलायन्सकडे जाते, मला असं वाटतं की त्यांची चिंता करण्याची कोणालाच आवश्यकता नाही. रामदासभाईंचं नक्की वक्तव्य काय होतं मला माहिती नाही, कारण मी आता रत्नागिरीतनं इथे येऊन इथून मला परत मंडणगडला जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य काय मला खरंच माहीत नाही. परंतु ते कुठेही अस्वस्थ नाहीत. एक धाडसी नेता म्हणून देश त्यांच्याकडे अगदी आपुलकीनं बघतो. आम्ही तर सगळे त्यांच्यासोबत काम करतो. सीट वाटपामध्ये जसं मगाशी मी सांगितलं की 3 पक्षांना हे सगळं वाटप करायचं असल्यामुळे थोडं पाठीपुढं होऊ शकतं, अनरेस्ट कार्यकर्त्यांमध्ये देखील होऊ शकतो. परंतु कालचं उदाहरण आहे की ज्यावेळी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शेवटी नारायणराव राणे हे सिनियर आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्री होते, आज केंद्रीय मंत्री म्हणून काम करतायत आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना थांबा म्हणून सांगणं हे सगळ्याच नेते मंडळींना अवघड होऊ शकतं. तिथला सर्वे काय होता ह्याला सगळं मी बाजूला ठेवतो आणि म्हणून आमच्या मोठ्या बंधूंनी पण निर्णय घेतला की एकनाथ शिंदे साहेबांना कुठेही आपल्या आग्रहामुळं त्रास होऊ नये, देवेंद्रजींना त्रास होऊ नये, ही प्रामाणिकपणाची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतली. आज हजारोंच्या संख्येमध्ये नारायणराव राणेंचा आम्ही फॉर्म भरला आणि जी ताकद आम्ही शिवसेनेच्या उमेदवारासाठी लावणार होतो त्याच्यापेक्षा जास्त ताकद आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून नारायणराव राणेंच्या मागे उभी करू आणि आपल्याला दिसेल 4 तारखेला की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील 400 पार मध्ये असेल. आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग बद्दल आता बोलताना म्हणालात की तिथला सर्वे काय होता हे सुद्धा आम्ही बाजूला ठेवला. नक्की काय होता सर्वे? नारायण राणे हे जर तिथे उमेदवार असतील तर ते निवडून येण्याची शाश्वती तुमच्या सर्वेत नाही का?
नाही, सगळे आम्ही जर एकत्र एक दिलानं आणि एक निष्ठेनं जर काम केलं तर मी मगाशीच म्हटलं की राणेसाहेब फार मोठ्या मताधिक्यानं हे लोकसभेमध्ये जातील आणि कोकणाचं पुन्हा एकदा खासदार म्हणून प्रश्न त्या ठिकाणी मांडतील. मी सर्वेचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की प्रत्येकाचे सर्वे हे वेगवेगळे असतात. कदाचित माझ्याकडचा सर्वे वेगळा असेल, भाजपकडचा सर्वे वेगळा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडचा सर्वे वेगळा असेल. याच्या पलीकडे देखील जाऊन राजकारण असतं आणि याच्या पलीकडे जाऊन देखील मन मोठं असतं. हे शिवसेनेनं, तिथल्या उमेदवारांनी आणि आम्ही सगळ्यांनी दाखवून दिलं. तुम्ही कुठल्या सर्वेबद्दल बोलताय? माझा सर्वे काय होता, भाजपचा काय होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय? तर मी ओव्हरऑल सांगितलं, प्रत्येकाकडे जे सर्वे आहेत हे वेगवेगळे असू शकतात. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही निर्णय घेतला कारण आम्हाला महायुतीचा खासदार निवडून आणायचा आहे. ज्या पद्धतीनं देशामध्ये विकास कामं झालेली आहेत, देश आपला आंतरराष्ट्रीय दर्जावर एक प्रमुख देश म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ओळखला जातो. तिथं कुठेही कटुता ही जास्त आग्रह असल्यामुळे होऊ नये आणि म्हणून आम्ही ती भूमिका घेतली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ती भूमिका घेतली याचा अर्थ किरण सामंत कायमस्वरूपी राजकारणामध्ये थांबलेत किंवा आमचं कुटुंब थांबलंय किंवा माझे कार्यकर्ते थांबले, अशातला भाग नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी त्याच्या ताकदीनं किंवा त्याच्या दुप्पट ताकदीनं आम्ही काम करू. पण आजचा जो प्रसंग आहे तो महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा प्रसंग आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं आज आम्ही रत्नागिरीचा फॉर्म भरायला उपस्थित होतो. सामंतजी, कुठंतरी कार्यकर्त्यांच्या मनात शिवसेनेला या संपूर्ण वाटाघाटीत दुय्यम स्थान मिळतंय अशी भावना आहे का? याबाबत मगाशी मी स्पष्ट माझं मत सांगितलं की जी व्यक्ती आमचे नेते म्हणून एक धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेऊ शकतात तर ते आपल्याकडे जागा किती ठेवायच्या, आपल्याला मान सन्मान किती मिळवायचा हे देखील त्यांना आमच्या सगळ्यांपेक्षा परिपक्वता असल्यामुळे सगळ्यांना माहिती आहे आणि तो कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी कमी मिळतंय, आम्हाला काहीतरी आमचा कमीपणा होतोय असं न म्हणता आम्ही पूर्वी 2 अलायन्समध्ये होतो, आता 3ऱ्या अलायन्समध्ये आलेले आहेत. मनसेनं मन मोठं केलेलं आहे, डायरेक्ट मोदी साहेबांना कुठची जागा न घेता पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे मगाशी जो मी शब्द प्रयोग केला की प्रत्येकाला पॉलिटिकल ऍडजस्टमेंट कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सारखं अनेक लोकांना देखील या ऍडजस्टमेंट कराव्या लागलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठं एकनाथ शिंदे साहेबांनी आमचा आवाज त्या ठिकाणी मांडला नाही किंवा आमचा सगळ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि सध्या सगळ्यांचं टार्गेट, सगळ्यांचा संकल्प आहे की महायुतीचा प्रत्येक उमेदवार खासदार झाला पाहिजे. मुंबईच्या जागांचे निर्णय कधीपर्यंत कळतील? आपल्याला माहिती आहे की टाइम टेबल निवडणूक आयोगाने जे दिलेलं आहे त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई आहे. म्हणजे 20 तारखेला मुंबईचं मतदान आहे. अजून फॉर्म भरायला देखील फार कालावधी आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये हे सगळे निर्णय होतील आणि मुंबईच्या देखील ज्या खासदारकीच्या जागा आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या महायुती जिंकणार आहे. नक्कीच, पण त्या जागा कोणाकडे असणार आहेत? दक्षिण मुंबईबद्दल खूप कुतूहल आहे. नाही, या बाबतीत मला असं म्हणायचं आहे की हे अजून कुतूहल 2-3 दिवस असंच राहावं आमची सगळ्यांची इच्छा आहे. व्यवस्थित जागा वाटप झालेलं आहे, आपापसामध्ये सगळ्यांनी बसून ते जागा वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस क्युरिओसिटी राहावी, कुतूहल राहावं यासाठी आजच सांगणं योग्य नाही. परंतु येत्या 2-3 दिवसामध्ये मुंबईच्या जागा भाजपाच्या किती आहेत, शिवसेनेच्या किती आहेत, अन्य पक्षांच्या किती आहेत हे जाहीर होईल ना. धन्यवाद उदय सामंतजी, आपण आलात आणि अत्यंत व्यस्त आम्हाला माहिती आहे तुमचं शेड्यूल आहे, तरी पण आपण वेळ काढलात. परत एकदा खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.